जय शिवराय मित्रांनो, आज 5 तारीख आहे आणि 6 तारखेला आपण कुठे जातो 6 जूनला सगळ्यालाच माहिती आहे. अख्ख्या महाराष्ट्राला सांगायची गरज नाही की आपण कुठे चाललेलो आहे. आणि आता आम्ही पायथ्याशी आलेलो आहे आणि नेहमीप्रमाणे अजिंक्य बी आपल्यासोबत आहे. आम्ही सलग तीन वर्ष झाले, 3-4 वर्ष झालं सोबत आहे आणि दोघंच आम्ही पुण्यावरून येतो. कुठे चाललो अजिंक्य, सांग जरा. राज्याभिषेक सोहळा. राज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही आलेलो आहे. आमचे मित्र गावाकडून आता पुढे निघालेले आहेत. बघूया आता त्यांना कॉल करूया कुठे आहेत काय. खाली असेल तर वेल अँड गुड, मस्तपैकी जाऊया. वरती पोचले असतील तरी पण आपल्याला सापडतील. वरती गेल्यावर सापडत नाहीत, खाली सापडतात लगेच. चला बघूया आता पुढे गेलं. जय शिवराय मित्रांनो. तर सीन असा आहे की इथं वरती तलवारी वगैरे आपल्याला अलाउड नाहीत. आपला सण आहे, आपल्याच महाराजांची जयंती आणि आपल्याला तलवारी वगैरे घेण्यात परमिशन नाही आहे. म्हणजे हे बरोबर मला तर वाटत नाही, कारण की एकच सण असतो ज्याला आपण तलवारी वगैरे घेऊन येतो, तिथं अलाव करत नाहीत म्हटल्यावर थोडंसं विचित्र आहे. राजकारणच आहे म्हणायचं थोडक्यात, कारण भरपूर लोक तलवार घेऊन येतातच आणि आलंही पाहिजे, प्रत्येकाकडे असली पाहिजे एक तरी, पण अलाउड नाहीत करत. चला बघूया. राजकारण काय संपणार नाही कधी, महाराष्ट्रातलं तर कधीच नाही. सुरुवात झालेली मित्रांनो, 5 मिनटं झालेत आपल्याला आणि सह्याद्री एकदम मस्त दिसते. आता हळूहळू आपण पुढे चाललोय. आपला मेंबर थांबला नाही, आपल्याला पुढे पळतोय. आता 2 मिनटं थांबलं तरी त्याला गाठावं लागेल. चला पोचलेलं मित्रांनो, फायनली वरती पोचलेलं. थोडं राहिलं आता, दरवाजा तर पार केलेला आहे. एनर्जी राहील नाही आता, थोडंसं राहिलं आता, फक्त 10% सगळं कवर केलं. अजिंक्यने आपली बॅग घेतली. कुठे गेला अजिंक्य? पाठीमागं राहिलं वाटते. थांबूयात आलं थोडं, मग पुढं जाऊया. 10% तर कवर झालं आहे, म्हणजे 90% झाले, 10% राहिले. चला थांबा जाऊ लगेच. बरोबर आहे, थांबलं पाहिजे थोडं तरी. मित्रांनो आता फक्त 1 तासभराचा रस्ता आहे. 10 मिनटं म्हणत आम्ही चाललोय आणि थोडं राहिलेलं आहे. वरती पोचतोय आता. बघूया आता वर गेल्यावर मर्दानी खेळ वगैरे चालू आहे, आपण शूट करूया. आणि आपला कॅमेरा काय वॉटरप्रूफ नसल्यामुळं आता लय काढता येत नाही. जुना आपला कॅमेरा बंद पडलेला आहे, छोटासाच राहिलेला आहे आपल्यापाशी, आहे का नाही. जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण पोचलेलो आहे आणि थोडंसं आलेलो आहे. नजारा बघू शकता, खतरनाक. जेवण वगैरे झालेलं आहे, महाप्रसाद खाल्ला आपण इथं. भात आमटी वगैरे संपली होती, पण भात खतरनाक होता. आणि आपण कुठे तुम्ही बघू शकता. एक सेकंड हा, लाईट खूप आहे, डोळ्याला चमकायला लागली. आता आपण कुठल्या माळावर चाललोय? होळीच्या माळावरती चाललेलो आहे. लाईट भरपूर आहे. परत आपण शूट करूया, कारण इथं काही दिसत नाही, लाईट डोळ्यावरती चमकते पूर्णपणे. हां आता व्यवस्थित आहे. हे बघा, आणि आपला अजिंक्य मित्र
जवळच आलो आता होळीच्या मारावा. आता आपण निघूया. हे खाली रोड आहे मस्त जाऊया. तुम्हाला बघितलं सगळ्यांना उभा राहा वळीन. एकाच फेसवरती थांबलंय. तुझा चेहरा घेतला कॅमेऱ्याने बघ. लय पावडर लावली तुला. मग काय पळते देऊ की. सगळे दिसते. चला व्हिडिओ चालू. व्हिडिओ आता मित्रांनो आता सकाळी झालेले. आपण मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन आता कुठला माळ आहे देवीची. हा होळीचा. आम्ही देवीची माळ म्हणतोय. होळीच्या माळाकडे चाललेलो आहे आता. आणि गर्दी पण भरपूर आहे. आणि आपला अजिंक्य हरवलेला आहे बारक्या पोरावनी. कुठे गेला काय माहित नाही. पुढे बघा किती गर्दी. ज्या राजाचं नाव ऐकल्यावर प्रत्येक आईला असं वाटलं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज याला तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. हॅलो हा माहिती. हॅलो हॅलो माहिती. हॅलो 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 माहिती. नगरखान्याकडून जे खाली शेवटचं उतरत आहे त्यांना कृपया विनंती आहे आपण काही गडबड करू नका. जेवी आली होईल गेला जाईल. मध्ये ड्रोन आल्यावर डोस जमा करून घेतला जाईल. मध्ये येणार नाही. बाहेरून काय शूटिंग घ्यायची ते घ्या. मध्ये ड्रोन येऊ नका. सर्व शिवभक्तांना विनंती आहे गडबड होण्यासाठी कोणत्याही धोकादायक मार्गाचा वापर करायचा नाही. मगाशी संतांच्या मदत वर्षाने वाहून गेलेला माझा
देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जरा बेबीच्या देखत असले पण नाही का. छत्रपती शिवाजी महाराज की परंतु मला या सर्व शिवभक्तांना सांगायचं आहे, मी नक्कीच पदमुक्त झालोय, पण गडमुक्त शिवमुक्त झालेला नाही. शिवभक्त मी आणि शिवभक्तच मी राहणार हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर माझी सर्वांना व मीडियाचे पदाधिकारी असतील, मीडियाचे प्रतिनिधी असतील, आमचे फोटोग्राफर्स असतील किंवा समितीचे जे विशेष निमंत्रित सदस्य आहेत त्यांना मी आताच सांगतो की त्या शाहिरांच्या मागे येऊन आपण थांबायचं आहे. जो आपण एवढे वर्ष राजसत्तेवरचा शिष्टाचार पाळलेला आहे आणि आपल्यापेक्षाही जास्त शिष्टाचार पाळणारे माझ्या त्यांना पाठ केलेला आहे. त्यांनी कृपा करून या शाहिरांच्या मागे कोणावर थांबायचं आहे आणि आपली शिस्त पाळायची आहे. वारंवारपणे आम्हाला घसा कोणा करायला लावू नका एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराज. येथे संपूर्ण डेकोरेशन आपण या ठिकाणी बघतो ते श्रीमंत धर्मशेठ हलवाई ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी शिवराच्या विशेष सोहळ्यासाठी होतोय. त्यांचा सुद्धा एकदा टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आम्ही समितीच्या वतीनं आभार मानतो. शिवशाहीर देवानंद मानेश्वरांना माझी विनंती होती. आता ताबा घ्यावा लागतो. त्याचं कारण असं आहे, मराठा चलता है तो भूचाल आ जाता है. मराठा चलता है तो भूचाल आ जाता है. मराठा चलता है तो भूचाल आ जाता है. अरे बच हो मराठों को, क्योंकि मराठा बदलता है तो इतिहास बदल जाता है. इतिहास साक्षीदार करण्याकरता माझी विनंती आहे, शाहीर घेतल्यावर
जाणार. त्या बाजूला मागे बसलेले शिवभक्त हात वर करा. शिवमला बांधला
समोर बाजूला उजव्या बाजूला बसलेले वारकरी बंधूंना विनंती आहे की आपल्याला मागे जावं लागेल. ही जागा आपल्याला सलामी पथकासाठी मोकळी करावी लागेल. चला सलामी पथक जागा घ्या पटकन. हॅलो 45 जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण गडाच्या खाली आलो भरपूर पुढे, पण पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि आपला कॅमेरा वॉटरप्रूफ नसल्यामुळे ना एंड नाही गेला. तर चला व्हिडिओचा एंड करूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी सुखरूप पोचलेलं काय टेन्शन नाही. चला बाय बाय.